गोरगरिबांना झोपड्यातून बिल्डिंगमध्ये आणणं नक्कीच ही स्वागतार्ह बाब आहे, पण त्यासाठी 5-5 वर्ष सरकार वाढवत चाललंय ही मतांची लाचारी आहे असं स्पष्ट मत आम आदमीकडून बोललं जातं। जो आम आदमी आपल्या 1 BHK फ्लॅटची प्रॉपर्टी टॅक्स वाढती घरपट्टी भरताना मेटाकुटीला आलाय त्याला मात्र हे कितपत रुचेल ही शंकाच आहे। गेली अनेक वर्ष जिची वाट पाहिली जात होती ती ही देशामधली पहिली मोनोरेल अखेर मुंबईत धावली। या मोनोरेलला मुख्यमंत्र्यांनी वडाळ्याहून हिरवा झेंडा दाखवला आणि त्यामधूनच प्रवास करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चेंबूरला पोहोचले। उद्यापासून मोनोरेल तुमच्या आमच्यासाठी खुले होईल। आज उद्घाटन झाल्यानंतर मुंबईकरांना उद्यापासून या मोनोरेलला प्रवास करता येईल। चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा मीटरचा पहिला टप्पा आहे, त्यामुळे ही मोनोरेल चेंबूर ते वडाळा धावणार आहे। सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली मोनोरेल मुंबईची शोभा वाढवणार आहे। मुंबईकरांचं मोनोरेलचं एक महत्त्वाचं स्वप्न आज प्रत्यक्षामध्ये साकार झालेलं। त्यासाठी मी तमाम मुंबईकरांचं अभिनंदन करीन, पण माझी विनंती आहे, लोकांची सवय आपल्याला आहे, त्याला काही दरवाजे नसतात, जेवढं काही कोंबून बसता येईल तेवढं आपण बसतो, लोंबकळतो देखील, आपण मागचा पुढचा विचार करत नाही। मोनोरेलला तसं नाही, ते दरवाजा ऑटोमॅटिक बंदच होणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यात साधारण 560 लोक बसू शकतात। आज उद्घाटन करतानाच अशी का रेटारेटी झाली आमच्या सगळ्यांच्या देखत, इतर वेळेस मेहरबानी करून करू नका। एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परतोय।